आज पहाटे वारजे माळवडी येथे म्हाडा कॉलनीमध्ये दरोडा टाकण्यासाठी आलेल्या एका सराईत टोळीला वारजे माळवडी पोलिसांनी थरारकरित्या अटक केलेली आहे। हा सगळा थरार आहे तो कॅमेऱ्यात सुद्धा कैद झालेला आहे आणि यानंतर आता एका आरोपीला पोलिसांनी बेड्या सुद्धा ठोकलेल्या आहेत। मात्र हे सगळे चोर आहेत ते सराईत असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। सध्या एकाला अटक केलेली आहे आणि इतर 4 जणांचा शोध आहे तो पोलिसांकडून सुरू करण्यात येतोय। अतिशय थरारक ही सगळी घटना घडलेली होती। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर आहेत। सर, नेमकी काय घटना आहे, कुठे घडली आणि कसा हा सगळा थरार होता? ही जी टोळी आहे ती आंतरजिल्हा टोळी काम करते। याच्यामध्ये जे आरोपी आहेत काही हडपसरच्या भागातले आहेत, काही सातारा जिल्ह्यातले पण आहेत। परंतु यांनी काही पूर्वी लोहारा तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये काही सोनाराचं दुकान लुटलं होतं, प्लस सासवडमध्ये पण एक बोलेरो गाडी त्यांनी चोरी केली होती। आज पहाटे 2:40च्या दरम्यान आपल्या म्हाडा कॉलनी जे आहे वारजे पोलिसच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी ही लोक हत्यारासहित काही संशयास्पद हालचाली करताना आपल्याला मिळून आल्या। आपले नाईट राऊंडचे ऑफिसर्स आहेत रायगोंडा आणि त्याच्यासोबतची डीबी टीम आणि प्लस आपले बीट मार्शल्स यांना ती माहिती कळल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी ती एक टीम रवाना झाली आणि ते जे हालचाली करत होते त्यांना एका व्यक्तीला ते पकडण्यात त्यांना यश आलं। परंतु बाकीचे 3-4 लोक त्या ठिकाणून पळून गेले अंधाराचा फायदा घेऊन। परंतु घटनास्थळावरती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काही बॅग सापडल्या। नंतर जे हत्यार आहेत, कटावणे आहेत, ड्रिल मशीन्स आहे किंवा कटर्स आहेत, पहार आहे, सब्बल त्याला आपण म्हणतो, स्क्रू ड्रायव्हर्स आहेत आणि त्या ठिकाणी एक बोलेरो गाडी सुद्धा त्या ठिकाणी मिळालेली आहे। तर नंतर आपण पंचनामा केला असता त्या ठिकाणी आपल्याला त्या आरोपीकडून आणि त्या घटनास्थळावरून ते 3 किलो चांदी सुद्धा मिळाली आहे। तिचा पोलिसांनी वारजे पोलिसांनी जप्त केलेली आहे आणि ती माहिती अशी मिळते की काही पूर्वी त्यांनी काय गुन्हे करून या ठिकाणी ते आले होते आणि त्या पूर्वीच्या गुन्ह्यातली ती दागिने या ठिकाणी आपल्याला रेड हँड सापडल्यात। वारजे पोलिसांनी खूप थरारकरित्या या सर्व टीमचा पाठलाग केला, त्यातल्या एक आरोपीला पकडण्यात यश आलं। हा जो आरोपी आहे सोनू कपूर सिंग टाक हा राहणारा हडपसरचा आहे, हॅबिच्युअल आहे। याच्यापूर्वी एक 8-10 गुन्हे अशाच प्रकारचे दाखल आहेत। परंतु एक धाडसी प्रयत्न जो होता त्यांचा तो आपल्या वारजे पोलिसांनी त्यांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडलेला आहे। यातील एका आरोपीला आपण अटक केलेला आहे, त्याला पुढची आज अटक करून उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल। याच्यामध्ये आपण दरोड्याचा प्रयत्न, आर्म्स ऍक्ट आणि नवीन जी ऑर्गनाइज क्राईम आहे ते सेक्शन्स 111 BNS हे सुद्धा याच्यामध्ये अप्लाय केलेलं आहे आणि पुढची जी कारवाई आहे अतिशय कडक कारवाई पोलीस या ठिकाणी करत आहेत। पुढची जी बाकीचे राहिलेले आरोपी त्यासाठी आपण पथकं नेमलेले आहेत आणि लवकरच बाकीचे आरोपी सुद्धा आपल्या ताब्यात येतील। परंतु ह्या घटनेनुसार एक आंतर जिल्हा ठिकाणी काम करणारी टोळी वारजे पोलिसांना पकडण्यात यश आलेलं आहे। सर, हा जो हल्ला झाला किंवा हा जो काही सगळा थरार झाला यावेळेस पोलिसांवर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न या आरोपींनी केला? अगदी बरोबर, पोलिसांवर सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न केला, परंतु अतिशय सावधपणे आपली टीम त्या ठिकाणी त्यांनी त्या जो आरोपी आहे त्याला पकडलेला आहे। त्यांनी नंतर त्याच्या स्वतःहून त्यांनी काही स्वतःवर वार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला हॉस्पिटलला ऍडमिट केलं, परंतु तो आता डिस्चार्ज देऊन पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पुढचा तपास पोलीस अतिशय योग्य पद्धतीने करते आणि याच्यामध्ये जे काही यांचे प्लॅन होता तो प्लॅन पण आपल्याला याच्याकडून उघड होईल। परंतु अतिशय थरारकपणे आणि उत्कृष्ट कामगिरी वारजे पोलिसांनी त्यांच्या टीमनी या ठिकाणी केली आणि जी होणारी घटना आहे ती पोलिसांच्या नाईट राऊंडच्या सतर्कतेमुळे निश्चित टाळता आलेली आहे। सर, हे सगळे 5 आरोपी आहेत ते सराईत गुन्हेगार आहेत? इथले सर्व आरोपी जे आहेत ते सराईत गुन्हेगार आहेत। जो आरोपी पकडलेला आहे त्याच्या अशाच पद्धतीचे 8-10 गुन्हे दाखल आहेत आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल आहेत। हा व्यक्ती जो आहे तो वेगवेगळे टोळी तयार करून अशा प्रकारचे गुन्हे करतोय असं निष्पन्न होत आहे। जो टाक नावाचा आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि बाकीचे पण त्याचे काही सत्तर असतील तर ते अजूनही निष्पन्न झाले तर ते सर्वांना याच्यामध्ये आरोपी निष्पन्न करून पुढील कारवाई करण्यात येईल। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर एका आरोपीला अटक केलेली आहे, 4 जणांचा शोध सुद्धा सुरू आहे। सध्या पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घरफोड्यांचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर वारजे माळवडी पोलिसांनी केलेली ही कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे आणि यामध्ये एका आरोपीला अटक केल्यानंतर अनेक मुद्देमाल आहे तो सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। धक्कादायक म्हणजे धाराशिवमधून सुद्धा या चोरट्यांनी 3 किलो चांदी आहे ती सुद्धा चोरी केलेली होती। त्याचबरोबर सासवड येथून एक 4 चाकी आहे ती सुद्धा चोरी केलेली होती। त्याचा सुद्धा तपास आहे तो सध्या पोलिसांकडून केला जात आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.